आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय गडदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय मनसैनिक आणि निरुपम हे आमने सामने आलेले आहेत, नेमकं काय घडतंय त्या ठिकाणी? राज्यात 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा ही अनिवार्य केल्याचा जो सरकारचा निर्णय आहे, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला होता। मात्र याच निर्णयाला आता कुठेतरी त्यांच्याच पक्षाचे नेते जे माजी खासदार राहिलेले आहेत संजय निरुपम यांच्याकडून कुठेतरी स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती। आणि याच पार्श्वभूमीवरती काल गुणरत्न सदावर्ते यांनी देखील मीरा रोड येथील रहिवाशांशी रिक्षा चालकांशी संवाद साधला। त्यावेळी देखील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। मात्र आज संजय निरुपम हे दहिसर येथील गणपतनगर परिसरामध्ये रिक्षा चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। त्यामुळे कुठेतरी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आला होता। मात्र याच वेळी संजय निरुपम विरोधात मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आणि दरम्यानच्याच काळामध्ये जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांकडून संजय निरुपमच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली, त्याच्या गाडीची हवा देखील सोडण्यात आली। यामुळे कुठेतरी पोलिसांकडून आता मनसे कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज देखील करण्यात आला। बिलकुल, नक्कीच धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। मनसैनिकांनी निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक केलेली आहे आणि त्यानंतर निरुपम हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं।